नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजही आपल्याकडे एक बहुरंगी असं व्यक्तिमत्व आलेलं आहे, ज्यांचं नाव आहे विशाल गोरे. प्रामुख्याने ते अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्यांचं शिक्षण, प्रशिक्षण आणि इतर छंद या गोष्टी म्हणजे बहुरंगी व्यक्तिमत्व असं ते आपल्याला आज मिळालेले आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. तर आपलं थोडक्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घेतलंय, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलंय, तर त्याची थोडीशी ओळख अभिनयाबद्दल तर आपण प्रामुख्याने बोलणारच आहोत. बरोबर. पण इतर या सगळ्याच आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. माझं ऍक्च्युअली स्कूलिंग एअरफोर्स स्कूलमधून झालं, कारण माझे वडील एअरफोर्स ऑफिसर होते. तर त्यामुळे माझा जन्म हा आग्र्याला झालेला आहे. जरी मी महाराष्ट्रीयन असेल तर माझा जन्म आग्र्याला झाला. मग त्यानंतर आमच्या स्कूलिंगसाठी मला ऑल ओव्हर इंडिया आम्ही फिरलो. मग इंडिया फिरल्यानंतर पुण्यामध्ये सेटल झालो, कारण वडिलांची पोस्टिंग पुण्यामध्ये झाली. मग पुण्याला आल्यानंतर माझं स्कूल आणि कॉलेज इथून झालं. तर स्कूलिंग एअरफोर्स स्कूलमधून झालं आणि माझं कॉलेज होतं MMCC मराठवाडा मित्रमंडळ. तिथून इंटिरियरचं डिग्री घेतल्यानंतर मग मी विचार केला की आपण काहीतरी वेगळे करायला पाहिजे. तर वेगळं करण्याच्या याच्यामध्ये मग मी IT मध्ये गेलो. तर IT मध्ये मी डिझायनर होतो. तर IT मध्ये एक 3-4 वर्ष मी काम केलं. देशापरदेशात पण? हो, देशापरदेशात पण गेलो. US असेल, UK असेल, सिंगापूर असेल. तर पण तरी तिथे काय असं एवढं मन लागत नव्हतं. म्हणजे असं नव्हतं वाटत की मला पहिल्यापासून काहीतरी वेगळं करायचं होतं, की जसं फेम यायला पाहिजे किंवा लोकांपर्यंत काहीतरी गोष्टी गेल्या पाहिजे तुमच्याबद्दल, असं ते माझ्या मनामध्ये होतं. तर ते पण मला इंटरेस्ट आला नाही. मी 5-6 वर्षामध्ये IT सोडली. मग त्यानंतर इंटिरियरचा बिझनेस केला. तर इंटिरियरच्या बिझनेसमध्ये पण मी 2-3 वर्ष केल्यानंतर मग त्याच्यात पण मन लागत नव्हतं माझं, की म्हणलं आता काय मजा नाही वाटत आहे. देन आय थॉट की मी आता मला आता अभिनयामध्ये काहीतरी केलं पाहिजे. मग मी हळूहळू प्रोडक्शनमध्ये घुसलो. प्रोडक्शनमध्ये मी काम केलं, म्हणजे बिहाइंड द कॅमेरा. तर प्रोडक्शनमध्ये थोडा एक्सपिरियन्स घेतलं. मग असेच आमचे मित्र मंडळी, तर त्यांच्यामधून काहींनी म्हणलं की तुम्ही दिसायला छान आहात, तर तुम्ही कॅमेऱ्याच्या पुढे काय येत नाही, मागे का काम करताय. तर म्हणलं वाय नॉट टू टेक अ ट्राय. तसं करताना एक मृणाल गायकवाड म्हणून डायरेक्टर आमचे मित्र मला भेटले आणि त्यांनी सर्वात प्रथम माझं एक गाणं शूट केलं. तर बाप्पा गणेशा म्हणून त्या अल्बमचं, व्हिडिओ अल्बमचं नाव आहे. आताही तुम्ही YouTube वरती बघू शकता. तर ते बाप्पा गणेशा आम्ही केलं आणि ते खूप हिट झालं. आणि मग त्यानंतर आम्ही म्हणजे विचार केला की आता यात मी अभिनय करू शकतो आणि लोकांना मी पसंत आहे. ओके. आणि मग ती प्रवास तसा पुढे सुरू झाला. असं एक थोडंसं आपण म्हणजे अभिनयाचं बोलण्यापूर्वी एक सर्वसामान्य लोकांना एक उत्सुकता असते की डिफेन्सची बॅकग्राऊंड असलेली जी फॅमिली असते त्यांची लाईफस्टाईल पूर्ण सर्वसामान्य लोकांच्या पेक्षा वेगळी असते. असं काही तुम्हाला अनुभव, म्हणजे सर्वसामान्य लोकांना ते कळत पण नाही की ते कसं, म्हणजे ह्याच्यासारखं ते नॉर्मल हे नसतं. ते थोडंसं आम्हाला ओळख करून द्या ना त्या सगळ्या. ऍक्च्युली म्हणजे खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण कसं आहे की जर तुम्ही म्हणलं डिफेन्सची जी लाईफ आहे, जसं डिफेन्सची लाईफ तुम्ही म्हणता शिस्तबद्ध असते खूप, की सकाळी 5 वाजता उठायचं, दुपारी झोपायचं असेल टाइम, त्याच्यानंतर संध्याकाळी झोपायचं असेल, अभ्यासाचा एक टाइम असेल. तर डिफेन्सची एक खूप शिस्तबद्ध लाईफ असते. तर म्हणजे कुटुंबियांना पण तसंच वागावं लागतं आम्हालाही. तर पहिल्यापासून मी ती शिस्तवाली लाईफ होती माझी. तर लोकांचा हा खूप मोठा गैरसमज आहे की फिल्म इंडस्ट्री ही शिस्तबद्ध नसते. तुम्हाला माहिती का, जर सगळ्यात जास्त शिस्तबद्ध डिफेन्स नंतर कोणी असेल तर ती असते फिल्म इंडस्ट्री. कारण फिल्म इंडस्ट्रीमध्ये ना एका मिनिटाचा हिसाब असतो. कारण स्टुडिओ बुक असतात, सगळे स्टाफ बुक असतो. त्यामुळे ना ऍक्टर्स म्हणा किंवा सगळे लोक टाइमावर येतात. फिल्म इंडस्ट्री खूप टाइमावरती. आम्ही उलट ऐकलंय. नाही, फिल्म इंडस्ट्री खूप, प्रत्येकाला एक अपवाद असतोच की कोणी लेट असतं. पण जे पण तुम्ही बघा चांगले ऍक्टर असतील, वेदर इट इज अमिताभ बच्चन, म्हणजे प्रोफेशनल जे असतील ना, ते तुम्हाला टायमाच्या पहिले येते. आणि फिल्म इंडस्ट्रीला, कारण तुम्ही पण त्या क्षेत्रामध्ये, तुम्हाला माहिती आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये एका मिनिटाची व्हॅल्यू असते. एका ऍक्च्युअली तुम्ही पूर्वी प्रोडक्शन मध्ये काम केलेलं असल्यामुळे तुम्हाला याची जास्त जाणीव असते. बरोबर. तर मला जो नुसताच ऍक्टर आहे त्याला त्याची कदाचित नसेल. तर मला उलट ते चांगलं वाटलं की आपली जी डिफेन्स आहे,
ज्याच्यामध्ये शिस्तबद्धपणा आहे, तसंही फिल्म इंडस्ट्रीमध्ये शिस्तबद्धपणा आहे की टायमावर यायचं, टायमावर सगळं तुमचे कामं उरकून घ्यायचे, त्याच्यानंतर तुमचे शॉर्ट्स बरोबर द्यायचे. तर त्यामुळे मला असं जास्त प्रॉब्लेम नाही आला. आणि अभिनयाची जी आवड मला पहिल्यापासून होते आणि देवाच्या कृपेने दिसायलाही छान आहे, तर त्यामुळे मग हा प्रवास आपण चालू ठेवलाय आतापर्यंत. अजून एक म्हणजे या डिफेन्सशी संबंधितच प्रश्न की असे वारंवार वेगवेगळ्या गावांमध्ये आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये पर्टिक्युलरली, कारण प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी असते, तिथली एक हे वेगळं असतं. तर याचा पण कदाचित म्हणजे निश्चितच की आपल्याला फायदा झालाच असणार आहे की अभिनयाच्या क्षेत्रामध्ये की वेगवेगळी व्यक्तिमत्व भेटत जातात, वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख होते. आणि हे ते कसं, आता जसं मी तुम्हाला म्हणलं, मी जन्माला आलो आग्र्याला, तर आग्र्याची एक वेगळी लँग्वेज होती. तर त्यामुळे मग त्याच्यानंतर आम्ही गेलो अंबाल्याला. अंबाल्यामध्ये मॅक्सिमम तुम्ही म्हणलं तर 40 किलोमीटरवरती पंजाब आहे. तर त्यानंतर तिथली लँग्वेज वेगळी, मग त्याच्यानंतर झाशीची लँग्वेज वेगळी, ग्वाल्हेरची लँग्वेज वेगळी. नुसतं लँग्वेज वेगळी नाही तर लोकही वेगळे, तर त्यांचे ते वेगळे टोन आणि वेगळे हावभाव. मग त्यानंतर पुण्याला आलो, मग पुण्याला वेगळे हावभाव. तर त्यामुळे कसं आहे की निश्चित एक्सपिरियन्स तर खूप चांगला आला. आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की IT मध्ये असताना मी विदेशात पण गेलो. बरोबर. तर विदेशातल्या लोकांचा पण एक्सपिरियन्स आला. तर म्हणजे ऑल ओव्हर इंडिया मी फिरलेलो आहे, ऑल ओव्हर वर्ल्ड मी फिरलेलो आहे. तर त्या सगळ्यांचा एक्सपिरियन्स आज मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामाला येतोय. आपण ऍक्च्युली प्रशिक्षण घेतलं इंटिरियरचं आणि नंतर काम केलं IT मध्ये. बरोबर. तर हे कसं काय, म्हणजे IT मध्ये कसं काय एकदम गेलं? प्रशिक्षण मी ऍक्च्युली इंटिरियरचं पण केलं आणि साईड बाय साईड माझं मी डिझायनिंगचा कोर्स पण केला होता. ओके. तर वेब डिझायनिंग तुम्ही जे म्हणता, टेक्नॉलॉजी, तर ते पण मी थोडं केलं होतं. तर इंटिरियर डिझायनिंग मी ज्यावेळेस संपवलं, म्हणजे साईड बाय साईड मी करत होतो. तर वेब डिझायनिंग मध्ये चांगले कंपनीज भेटले मला आणि ते लोक म्हणजे फॉरेनला पाठवत होते. तर मी म्हणलं चला पहिले हे सुरू करू आपण. इंटिरियर्स तर काय आता झालेलं शिक्षण, ते आपण कधीही करू शकतो. तर त्या अनुषंगाने मी म्हणजे बाहेर गेलो, डिझायनिंगचं काम केलं. जसं तुम्हाला म्हणलं की 2-3 वर्षामध्ये थोडं माझं मन लागलं नाही. परत आलो मी इंडियामध्ये. मी विचार केला की आता इंटिरियरचं केलं पाहिजे. इंटिरियरही केलं 2-3 वर्ष आणि त्यानंतर आता ऍक्टिंग. ऍक्च्युली आता वेब डिझायनिंग किंवा IT क्षेत्राशी संबंधित, म्हणजे अजून तरी, आता पुढच्या काळातलं माहिती नाही, पण अजून तरी IT क्षेत्र हे म्हणजे चढतीच्या मार्गावरती अजून तरी आहे. पुढचं सांगता येत नाही. पण एकदा त्या क्षेत्रात गेलेला माणूस म्हणजे तिथे स्थिर राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो, कारण सगळ्या सुखसुविधा आणि तिथलं कामही तसं हे असतं. म्हणजे स्ट्रेस जरी असेल तरी पण त्याचा मोबदला तेवढा मिळतो. तर हे सगळं सोडून अजून अभिनयासारखा एक की ज्याला अस्थिर तुलनेने म्हणता येईल, अशा क्षेत्रात येण्याचं कारण काय? आता हे बघा, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जर गेला, जरी ते बिझनेस असेल किंवा कोणत्याही आज क्षेत्रामध्ये तुम्ही बघा, नुसतं IT आणि फिल्म क्षेत्रच नाही, तर आज कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेला तर टेन्शन आहेच. त्याच्यानंतर तुम्हाला दिवस रात्र काम करण्याचं आहे आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं टॅलेंट प्रूव्ह केल्याशिवाय पुढे जाऊ नाही शकत. नाही, स्थैर्य या दृष्टीने मी विचारतो, त्याच्यावरती येतोय मी. तर कसं आहे की टॅलेंट दाखवल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नाही शकत. आणि जसं तुम्ही म्हणताय की 1000 टॅलेंट म्हणजे लोक असले तर एखाद्या टॅलेंटला पुढे वाव भेटतो कोणत्याही क्षेत्रामध्ये. तर IT मध्ये स्ट्रेस आहेच, त्याच्यानंतर तिथे कॉम्पिटिशन आहे आणि दिवस रात्र तिथेही जागणे आहे, ऍक्टिंग फील्डमध्ये पण जागणे. IT मध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे की आमच्या क्षेत्रामध्ये ऍटलिस्ट आम्हाला फिजिकलवरती जास्त काम करावं लागतं, कारण आम्हाला ते फिट राहावं लागतं ऍक्टिंग करण्यासाठी, रोल करण्यासाठी वेगळे वेगळे. बरोबर. तसं IT मध्ये नाही. बरोबर. IT मध्ये तुम्ही फिट नाही राहत, तुम्ही तुमच्या हेल्थवरती कॉम्प्रोमाइज करता. आणि जसं की कोणीतरी म्हणलेलंच आहे की यार तुम्ही किती जरी उद्या कमवलं तर तुम्ही तुमची बॉडी साथ नाही देणार आहे, तर मग त्या कमवण्याला अर्थ नाही. बरोबर. तर फिल्म उपभोग घेता आला नाही, हा खूप चांगला फायदा आहे की आम्हाला फिल्म म्हणजे आम्हाला जर पुढे पाहिजे काही रोल, तर मला फिट राहणं गरजेचं आहे. आणि त्या रोलसाठी म्हणजे आपल्या रोल घेण्यासाठी मला एक्सरसाइज करावंच लागते. तर मी फिट राहतो, म्हणजे फेम पण आहे, फिटनेस पण आहे आणि पैसा पण आहे. अच्छा. आणि स्थैर्य जसं तुम्ही म्हणताय ते आज तुम्ही IT मध्ये पण नाही सांगू शकत. आता मी 3-4 दिवसापूर्वी एक बातमी पाहिली की
युएस मधून. हो, आता सगळं ते हो, युएस मधून बरेचसे लोक काढण्यात येतात. ते मध्ये आपण ऐकलं असेल 2000 मला वाटतं 14 का 15 मध्ये रिसेशन आलं होतं. त्यावेळेस भरपूर लोक काढली होती. तर तिथे सिक्युरिटी तुम्हाला तिथे पण नाही. बरोबर, तिथे पण तुम्हाला नाही टॅलेंट आता सगळ्याच क्षेत्रामध्ये ते झालेलं आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला, तुम्ही उद्या बिझनेस जरी उघडला तरी तिथे नाही. तर वाय नॉट की अशा क्षेत्रामध्ये तुम्ही जा जिथे तुम्हाला आवड आहे. बरोबर, म्हणजे अशा क्षेत्रामध्ये कधीच निवडू नका की जिथे पैसा आहे. बरोबर, असा क्षेत्र निवडा की जिथे तुम्हाला आवड आहे, समाधान मिळू शकतं. समाधान भेटू शकतं. पैसे जरी कमी भेटले तरी ऍटलीस्ट समाधान भेटू शकतं. तर ऍक्टिंग ही माझा पहिल्यापासून, मला लहानपणापासूनच कीड आहे. पण हे कसं, म्हणजे कधीपासून तुम्हाला असं जाणवलं की आपल्याला ऍक्टिंग आवडते? आणि हे म्हणजे ऍक्टिंग मी ऍक्च्युली तुम्ही आधी प्रोडक्शन मध्ये गेलात आणि नंतर या अभिनयाच्या म्हणजे पडद्यासमोर आलात, तर आणि हे सांगता की लहानपणापासून ऍक्टिंगची आवड होती, तर हे नेमकं जाणवलं कधी? म्हणजे लहानपणी काही शाळेमध्ये गॅदरिंग आणि शाळेमध्ये बरेचसे पुरस्कार आहे, नाटकांमध्ये म्हणा किंवा सिंगिंग कॉम्पिटिशन असेल. आणि त्या टायमाला कसं होतं की आमचे म्हणजे ज्यावेळेस आमच्या घरी पाहुणे यायचे, आता जुना काळ होता त्यावेळेस पाहुणे वगैरे यायचे, ते लहान मुलाला म्हणायचे की अरे काहीतरी करून दाखव. आणि मी बिंदास करायचो परफॉर्म. त्या टायमाला आमच्या काळातले पोरं लाजायचे, मी नाही लाजायचो, मी बिंदास करायचो. मी आजही तसं आहे. आजही तुम्ही मला जर म्हणले 1 लाख लोकांच्या पुढे परफॉर्मन्स कर, मी करू शकतो. पण तो तिथून आलेला आहे वारसा चालू. पण जसं तुम्ही म्हणले की डिफेन्स फॅमिली असल्यामुळं आमच्या वडिलांनी तेवढा सपोर्ट नाही केलं की अरे यार ऍक्टिंग मध्ये जाऊ नको. कारण पहिलं कसं होतं, जसं तुम्ही आता म्हणले की स्थैर्य नाहीये त्याच्यामध्ये, असे बरेचसे लोकांचं विचार असते की नाही याच्यामध्ये काय मजा नाहीये. तर तेवढा सपोर्ट मला त्या टायमाला भेटला नाही वडिलांकडून की ऍक्टिंग मध्ये जा. जर त्यांनी त्या टायमाला केलं असतं तर मे बी आता चित्र थोडा नाही, त्याच्यावर मी विचारणारच होतो तुम्हाला. म्हणून मी थोडं उशिरा आलो ह्या एंट्री या फील्ड मध्ये, थोडासा उशिरा आलो. पण जसे म्हणते ना, लेट आहे बट ग्रेट आहे. तर त्यामुळे आता पण आता विषय भरपूर प्रोजेक्ट्स आहे माझ्या हातामध्ये, चांगलं चाललंय आणि पुढे अजून मी करत राहणार प्रोजेक्ट. पण म्हणजे आता हे जसं इंटिरियरचं तुम्ही प्रशिक्षण घेतलं किंवा वेब डिझायनिंग वगैरे हे शिकलात, तसं जर तुम्हाला लहानपणापासून ऍक्टिंगची आवड होती तर त्या काळात ऍक्टिंगचं किंवा प्रोडक्शनशी संबंधित किंवा डिरेक्शन या सगळ्याचं प्रशिक्षण घेतलं का? नाही म्हणजे काय, जर एज्युकेशन वाईज तुम्ही म्हणलं तर मी नाही घेतलेलं आहे. एक असतो की जो एज्युकेशन घेऊन ऍक्टर बनतो आणि एक ज्याला आपण म्हणतो की बॉर्न ऍक्टर आहे. तर मी त्या बॉर्न ऍक्टर मध्येच आहे की मी लोकांना बघतो, ऑब्झर्व करतो प्रत्येक गोष्टी आणि मी कधीही शिकायला तयार असतो. तर आमचे डायरेक्टर असतात, म्हणजे फॉर्मल शिक्षण नाही घेतलं तरी बघून शिकायला तयार असतो. मी 10 वेळा विचारतो हे व्यवस्थित झालंय का. जरी मी शूटवरती असेल, माझे कोणतेही डायरेक्टर असतील, त्यांना मी विचारतो हे व्यवस्थित झालंय का. हा सर ओके झाले, नाही नसन झालं मी परत करतो. मी असं नाही अच्छा ओके झालं का ठीक आहे, किंवा मग मला असंच करायचंय असं नाही. तर मी शिकायला तयार असतो कायम. आणि मी रोजच कोणाशी, आज तुमच्याशी भेटलो, उद्या कोणाशी भेटलो, तर तुमच्यामधून काय चांगलं आहे, ह्याच्यामधून काय चांगलं आहे. तर माझं शिक्षण तसं चालू आहे, प्रॅक्टिकल शिक्षण चालू आहे इन्स्टेड ऑफ बुक आणि याच्यामुळे. पण आता या क्षेत्रात आल्यावर असं वाटतं का की थोडंसं फॉर्मल प्रशिक्षणाचा पण काही उपयोग होऊ शकतो? असं नाही होऊ शकतो, म्हणजे कारण काय स्पॉन्टेनियस हे असतं ते वेगळंच असतं. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की ती मुळातच आपल्यामध्ये एक अभिनयाचं अंग असणं, पण प्रशिक्षणाने काही फरक पडू शकतो का त्याच्यामध्ये? असं नाही, डेफिनेटली प्रशिक्षणाने तर फरक पडतोच. नाहीतर म्हणजे एवढे सगळे लोक प्रशिक्षण म्हणजे बॉर्न ऍक्टर असणं हा तुम्हाला एक प्लस पॉइंट आहे, पण तो बोनस पॉइंट नाही तुमचा. बॉर्न ऍक्टर असणे काय की जो ऍक्टर नाहीये तो प्रशिक्षण घेणार, त्याला थोडा टाइम लागेल. मी ऑलरेडी बॉर्न ऍक्टर आहे तर मला प्रशिक्षण जास्त फायदा होईल. की ज्याला कोणाला 6 महिने लागतात तर मला ते 1 महिन्यामध्ये समजेल. की एखाद्याला 1 दिवस लागतोय स्क्रिप्ट समजायला, तर मी 1 तासामध्ये समजेल, एवढाच फायदा. पण प्रशिक्षण हे घेणं गरजेचंच आहे सगळ्यांना. आणि मीही प्रशिक्षण घेतोय, माझ्या डायरेक्टर्स कडून घेतो, माझ्या को ऍक्टर्स कडून घेतो. इनफॅक्ट मी सेटवर असताना आमचे जे ज्युनियर ऍक्टर असतात त्यांना सुद्धा विचारतो हे व्यवस्थित झालंय का, आवडलं का तुम्हाला. त्या असं टाईपचे प्रशिक्षण किंवा त्यांच्याकडून काही जरी चांगलं वाटलं, अरे खूप छान वाटते. जसं मी एक एक्झाम्पल देतो की बाप्पा गणेशा आमचा सगळ्यात पहिला जो व्हिडिओ अल्बम होता, त्याच्यामध्ये एक लेडी होती की तुम्ही युट्यूबला बघितल्यानंतर कळेल की मग ती देवासमोर प्रार्थना करत होते. तर तिचा एक सीन 5 ते 6 सेकंदच असेल, पण ते म्हणजे नॉर्मल बसलेली होती आणि तिला रडायचं होतं तिथे. आणि डायरेक्टर म्हणलं चल झालं तुझा सीन, तर ती 5 सेकंदामध्ये तिला रडायला आलं.
मला सेकंड ती रडली, ती देवापुढे बसली आणि तो शॉट एवढा भारी दिसतोय, तुम्ही जर युट्यूबला जाऊन बघितला तर मी तिला विचारले, यार हे कसं काय, म्हणजे हे खूप म्हणजे त्या भूमिकेत शिरली ती. तुम्ही हसू शकता, तुम्ही रागवायची ऍक्टिंग करू शकता, तुम्ही फाईट सिक्वेन्स करू शकता, पण रडणं जे असतं, जसं म्हणतो की अमिताभ बच्चन ज्यावेळेस तो सीन करायचा रडायचं, त्यावेळेस लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. तर ते रडण्याचे सीन कोणी नाही करू शकत, त्याला खूप टॅलेंट आणि खूप हे भूमिकेत शिरावं लागतं, खूप शिरावं लागतं. तर ते मला शिकणं अजून गरजेचं आहे. तर मी ते म्हणजे शिकतोय अजून लोकांपर्यंत. माझा एक पाऊस म्हणून एक अल्बम आला होता, त्याच्यामध्ये एक सीन आहे लास्ट रडण्याचा. तर ते एक्सपिरियन्स मी त्याच्यामध्ये घातलाय आणि थोडासा प्रयत्न केलाय, छान झालाय, तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल. बर, आता थोडस याच्याबद्दल आम्हाला सांगा की ऍक्टिंग मध्ये येण्याच्या पूर्वी प्रोडक्शन मध्ये तुम्ही गेलात, तर ते म्हणजे इंटिरियर आणि वेब डिझायनिंग हे सगळं सोडून इकडे कसे वळलात, आणि प्रोडक्शन पडद्याच्या मागे जायला लोक फारसं तयार नसतात, जसं तुम्ही आधी पडद्यामागे काम केलं आणि मग पडद्यावरती आलात. कसं आहे की जसं म्हणलं की एक मिडल क्लास फॅमिली मधून होतो, त्याच्यानंतर जसं की म्हणलं की एवढा सपोर्ट नव्हता कोणाचा की तुझा फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तर मिडल क्लास फॅमिलीचा एका नॉर्मल मुलाला थोडा प्रॉब्लेम येतो की डायरेक्टली स्क्रीनवर जाण्यासाठी. तरी मग मी विचार केला की आता मला जायचं तर यायचंय, आणि डायरेक्ट स्क्रीनवर गेल्यानंतर लोकांना जर पसंत नाही आलो तर मग ते मी परत मग स्टँड नाही होऊ शकत. बरोबर. असे बरेचसे हिरो ज्यांनी एकच पिक्चर त्याच्यानंतर ते परत आले नाही, असे बरेचसे हिरोईनचे एकच पिक्चर गेला आले नाही. मला तसं नव्हतं करायचं, मला काम करायचं, मला लॉंग लास्टिंग काम करायचंय. म्हणजे फार मी म्हातारा झालो तरी म्हाताराच करायचंय. तर माझी ती इच्छा आहे. तर ते करण्यासाठी पहिलं मला शिकणं गरजेचं होतं. बरोबर. सेटवरती जाणं गरजेचं होतं की कसं काम चालतं, काय काम चालतं, कॅमेरा कसा असतो, कॅमेरा फेसिंग. कारण तुम्ही 10 लोकांवरती 10 लोकांसोबत तुम्ही बोलू शकता, पण मी असे बरेचसे ऍक्टर बघितले आहेत की जे बोलताना 50 लोकांसमोर बोलतात, पण ज्यावेळेस ते कॅमेरा समोर येत आहेत त्यांच्याकडून एक शब्द निघत नाही. असे पण लोक मी बघितलेले. तर मला कॉन्फिडन्स होता, पण मला ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये नव्हता जायचं की पहिलेच मी डायरेक्टली कॅमेरा पुढे जाईल, म्हणून मला ते थोडंसं ट्रेनिंग घ्यायची होती. पण मग प्रोडक्शन मध्ये काय स्वरूपाचं काम केलं? काय काय प्रोडक्शन मध्ये मी सगळं काम केलं सर. चहा देण्यापासून सगळं काम केलं मी. म्हणजे कोणाला स्क्रिप्ट आणून देणे, चहा आणून देणे. त्याच्यानंतर बरेचसे गाण्यामध्ये सलमान खानचा एक पिक्चर होता गर्व म्हणून, त्याच्यामध्ये ते गाणे सोनी तू सोनी मेरी जान लग दी, त्या गाण्यामध्ये मागे जेवढे स्टुडंट उभे कॉलेजचे ते मी घेऊन गेलो होतो त्या टायमाला. बरं. तर म्हणजे असे मी कामं केलेली, म्हणजे जवळून खूप प्रोजेक्ट्स मध्ये मी केलेत की कोणाला मुलं लागतात, कोणाला कॉलेजमधून मुली लागतात, गाड्या लागतात, काही कोणाला बंगले लागलं, तर मग ते सगळं अरेंज करून देणं, ऑन द स्पॉट कोणाला काय लागलं, चहा लागला, काय लागलं, तर ते सगळं पण मी कामं केलेली आहेत. त्याचा ऍक्टिंग मध्ये निश्चितच उपयोग होत असेल की पडद्यामागे केलेल्या कामाचा, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. म्हणजे की डेफिनेटली, कारण कसं आहे की ज्यावेळेस तुम्ही स्टार लोकांबरोबर फिरता किंवा कोणत्याही कलाकारांबरोबर फिरता, मेन तर आहे जे स्टेजवरचे जे कलाकार आहे, आपण आतापर्यंत कॅमेरावरचे कलाकार बघतो मूवीजसाठी, पण त्यांच्यापेक्षाही टॅलेंटेड जे असतात ते स्टेजवरचे कलाकार असतात. कारण संपूर्ण नाटक त्यांना वन गो मध्ये, देर इज नो रिटेक. तर ते स्टेजवरच्या कलाकारांसोबत काम करणं आणि त्यांच्याबरोबर राहणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. ते पण केले नाटक पण मी केले, म्हणजे स्कूल कॉलेजेसमध्ये मी केलेले, अवॉर्ड्स पण आहे मला. त्यानंतर मी ज्यावेळेस बाहेर आलो तर मग बाहेर मागे प्रोडक्शन मध्ये पण मी काम केलेलं आहे. तर त्यामुळे कसं त्यांचा एक्सपिरियन्स, ते जे बोलतात, कसे ऍक्टिंग करतात, ते कसे रीड करतात, कॅमेऱ्यासमोर कसे बोलतात, त्यांचे हावभाव कसे असतात, तर हे मी रीड करत असतो. जसं मी तुम्हाला म्हणलं की मला खूप रीड करायची सवय, आणि मी ते थोडंसं ते ऍक्टिंग करायची प्रयत्न करतो की असं करू का आपण, तसं करू का, आरशासमोर ऍक्टिंग करायचा प्रयत्न करतो. तसं करून करून मी माझी ट्रेनिंग केलेली आहे. आणि ज्यावेळेस मला वाटलं की नाही आता मी येऊ शकतो स्क्रीनच्या पुढे, मी आता आलेलो आहे. मग आता तो पहिला ऍक्टिंगचा म्हणजे पहिला जो अल्बम आता आपण सांगितला, तर तो अनुभव कसा होता, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. तो अनुभव जसं म्हणलं की भीती नव्हती मला त्या टायमाला काही, फक्त एक होतं की म्हणजे मला अशी अपेक्षा नव्हती की एवढं मोठं गाणं होणार ते. ऍक्च्युली कसं की एका गावखेड्यात आम्ही ते शूट केलं. तर त्या गावाखेड्यामध्ये आम्ही ज्यावेळेस गेलो तर तिकडे आजूबाजूला जवळपास 300-400 लोक होते. अरे बापरे. मला वाटलं की काय पहिलं गाणं असेल की किती असतील लोक, 10-20 लोक असतील, त्याच्यामध्ये आपलं मस्त शूट करायचंय.
पण ते एवढं सरप्राइझिंगली होतं, म्हणजे त्याचे डायरेक्टर आणि रायटर होते मुन्नाल गायकवाड. त्यांनी ते एवढा मोठा सेट असा केला होता, ह्यूज सेट, तुम्ही बघू शकता गाण्यामध्ये. म्हणजे माझ्या अपेक्षाप्रमाणे की माझं पहिलंच सॉन्ग, तर मोठा सेट, 300-400 लोक, मोठी अँब्युलन्स आणि स्टोरी होती गाण्यामध्ये. तर ते मला एकदम असं भरून आलं होतं त्या टायमाला. ती नव्हतं वाटत, पण भरून आलं, कारण पहिल्यांदाच एवढं पब्लिक अपेक्षित नव्हतं. अपेक्षित नव्हतं. आणि मी ज्यावेळेस ऍक्टिंग करत होतो आणि ऍक्टिंग केल्यानंतर ब्रेक व्हायचा, त्यावेळेस मी बसायचो खाली, मग मेकअप दादा येऊन मेकअप वगैरे करायचा. त्यावेळेस सगळे जेवढे पण लोक यायचे, अरे सर एक सेल्फी, अरे सर एक फोटो. क्या बात आहे. पहिल्यांदा म्हणजे तो क्षण मी नाही विसरू शकत. म्हणजे आता मी जातो, आताही कुठे म्हणजे कोणत्याही शोजला वगैरे जातो, तर तिकडे लोक सेल्फी काढतात वगैरे, पण ती आता मजा नाही वाटत तेवढी, जशी ती पहिल्या टायमाला जी मजा होती. नाही, पहिल्याच वेळेला हा अनुभव येणं हे म्हणजे विशेष. पहिल्याच वेळेला 50-100 लोक तुमच्यावर फोटो काढतायत, म्हणजे ते असं वाटतं, अरे यार म्हणजे मी कोण आहे असं वाटायला लागलं होतं त्या टायमाला. बरोबर. पण मग त्यानंतर मी विचार केला, नाही, मला जमिनीवर ठेवावं लागतील, कारण लगेच भरून जाणं गरजेचं, कारण काय अजून बराच प्रवास करायचा, हा तर फक्त सुरुवात आहे. बरोबर. तर माझे पाय अजूनही जमिनीवर आहेत आणि छान वाटतं. कुठेही गेलं लोक येतात, भेटतात, तर छान वाटतं. हा, आतापर्यंत काय काय प्रकारचे प्रोजेक्ट केलेले आहेत आपण? म्हणजे मी आता हे अल्बम आणि हे सगळं, त्याच्यामध्ये ऍक्च्युली अभिनयापेक्षा मला असं वाटतं की त्या गाणं आणि नृत्य याला जास्त हे असेल, पण अभिनयाचे असे प्रोजेक्ट काय, म्हणजे एकूणच काय काय प्रवास कसा आहे हा सगळा? सॉरी सर, याच्यात पण थोडंसं मला करेक्ट करतो, कारण काय लोकांचा हा पण एक गैरसमज आहे की व्हिडिओ अल्बम म्हणले फक्त डान्स आणि त्याच्यात अभिनय. अच्छा. पण तुम्ही एकदा जाऊन बघा माझे अल्बम. पाऊस म्हणून जो अल्बम आहे तो बघा, देवा गणेशा बघा, बाप्पा गणेशा बघा. माझे जे अल्बम आहे ना, मी कधी फक्त म्युझिकवाले अल्बम करत नाही. बर. म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त डान्स आहे, मी असे अल्बम करतच नाही. ज्याच्यामध्ये स्टोरी आहे, म्हणजे तुम्ही म्युझिक अल्बम जरी 5-3 मिनिटाचा असेल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये स्टोरी दिसेल. आता जसं पाऊस म्हणून जो एक आमचा अल्बम आहे, एक एक्झाम्पल देतो, त्याच्यामध्ये प्रॉपर स्टोरी आहे. हजबंड आहे, वाईफ आहे, फिरायला जातात, ती आजारी असते, मग डॉक्टर म्हणतो टाइम देत नाही, मग त्याच्यावर तिला फिरायला नेतो, मग शेवटी ती तिथं फिरता फिरता मरते, मग येतात ते. म्हणजे तुम्ही बघितलं एवढं कथानक आहे त्याला. कथानक आहे त्याला. मग त्या कथानक मध्ये ऍक्टिंग करणं गरजेचं पडतं. बरोबर. एक व्हिडिओ अल्बम असतो की ते फक्त कसं डीजेचे असतात, ते व्हिडिओ अल्बम म्हटल्यावर ऍक्च्युली तसाच काही संबंधच नाही. तो आपला वेगळा नाचतोय, इथे गाणं वाजतंय, तसे कामं मी करतच नाही, मला तशी करायचीच नाही. तर मी ऑलरेडी माझे जे पण असतात प्रोड्युसर किंवा त्यांना म्हणतो की ज्याच्यात अभिनय असेल तर तोच मी अल्बम. ओके, हा प्रकार वेगळा, म्हणजे मग त्यासाठी तुम्हाला युट्यूबवर जाऊन देवा गणेशा, बाप्पा गणेशा, पाऊस, माझी टोळी, आता माझं एक नवीन आलं माझी टोळी, ते गँगस्टरवरती गाणं आहे, पण तुम्हाला ते गाणं बघून असं नाही वाटणार गाणं आहे, तुम्हाला असं वाटेल एक पिक्चर बघितली आपण. क्या बात आहे. एक मूवी बघितली आपण, त्याच्यामध्ये अभिनय आहे प्रॉपरली. तर मी तशी कामं करतो. मग त्याच्यामध्येही गाण्यामध्येही तुम्ही टॅलेंट दाखवू शकता. मग त्याच्यानंतर माझी एक चेतना म्हणून मूवी आली होती, ती आता आहे MX प्लेअरला आहे, ती हंगामाला पण आहे, शॉर्ट फिल्म आहे, त्याला बरेचसे अवॉर्ड्स भेटले, त्याच्यामध्ये पण मी लीड केले. ती पण जर तुम्ही बघितली तर एका आंधळ्या मुलीची स्टोरी आहे, की ती ट्रेनमध्ये येते, पण मला माहिती नसतं ते की ती कोण आहे काय आहे, आणि मी तिला वेळ समजत, कारण तिला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत असतात आणि मला ते माहित नसतं. ते एक आमची थोडीशी लव्ह स्टोरी टाईप पण आहे आणि त्याच्यामध्ये थोडा मसाला पण आहे. तर असे पण कामं केलेले. तर व्हिडिओ अल्बमचा थोडा गैरसमज आहे लोकांचा, तो दूर हटणं. हा, नाही, आणि हे चांगलं, म्हणजे वेगळा प्रयत्न हा. हो, याला ऍक्च्युली म्हणजे खूप रिस्पॉन्स मिळू शकतो ऍक्च्युली. एक्झॅक्टली, आणि चांगला रिस्पॉन्स पण भेटतोय आणि त्याच्यामुळे खूप फेम पण भेटतोय. आणि बाकीचे मग मी मूवीज केली. त्याच्यानंतर आता माझा अजून एक मूवी चालू आहे, हॉरर मूवी. तर नाव अजून डिक्लेअर नाही झालेलं आहे. ओके. तर ऑलमोस्ट त्याची 60-70% शूट संपलेली आहे. येत्या मला वाटतं ऑगस्ट पर्यंत ती पण रिलीज होणार आहे. आणि मग हे ऍड्स केलेले, ऍड फिल्म आहे माझे, एक 7-8 ऍड फिल्म्स आहे. आणि अजून माझ्या पाईपलाईन मध्ये एक 3-4 गाणी अजून येतात, म्हणजे चालूच आहे प्रोजेक्ट. ओके. आणि OTT प्लॅटफॉर्ममुळे आता कसा काय म्हणजे हे वाटतो की जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येतं, कारण त्याच्यात पण तुम्ही काम केलेलं आहे ना. तर OTT प्लॅटफॉर्म आता फ्युचर OTTच आहे, हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. मला म्हणजे सांगायला गैर नाही वाटणार की काही दिवसांनी थिएटर बंद होतील. तर थिएटर म्हणजे आता
बघा ना तुम्ही, एक क्वचित एखादा पिक्चर असेल तर लोक जातात. आणि पहिलं कसं होतं की एक पिक्चर राहिला तर तो महिनाभर 1.5 महिनाभर राहायचा, भले तो फ्लॉप हो काही हो. आता तुमचा 2 दिवसामध्ये पिक्चर बरोबर, जातो आणि बरोबर. तिसऱ्या दिवशी तो OTT ला येतो. लोक पण काय म्हणतात, थांबा कशाला एवढे पैसे वाला हा, घरात बसून बघू. मध्ये आपण भरतोय. आणि सगळ्यांकडे मोबाईल आहे, म्हणजे फार वॉचमॅन पासून ते एक श्रीमंत माणूस सगळ्यांकडे मोबाईल आहे, सगळ्यांकडे सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शन बरोबर. पण तुम्हाला 150, 200, 250 रुपयामध्ये भेटतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हजारो पिक्चर भेटतात. तर मग फ्युचर आता OTTच आहे. तर त्यामुळे, आणि आता जर बघितलं तर मोठे मोठे कोणतेही तुम्ही स्टार घ्या, बॉलिवूडचे घ्या, साऊथचे घ्या, सगळे सगळे आलेले आहेत. हो, सगळे लोक OTTवर. त्यांचे असे काही पिक्चर जे रिलीज सुद्धा नाही झाले, डायरेक्ट OTTवर आलेले. तर त्यामुळे फ्युचर आता OTTच आहे. तर त्यामुळे मी फोकस जास्त OTTवरतीच करतोय. आता आमचा जो पिक्चर येणार आहे पुढचा साहस बन पण, तो पण आम्ही OTTलाच देणार आहे. तो रिलीज नाही करणार, रिलीज नाही, डायरेक्ट OTTलाच देणार आहे. कारण फ्युचर इज OTT ना. बरोबर. माझ्या OTTवर आता नाही म्हणलं तरी या वर्षी कमीत कमी 6 प्रोजेक्ट येतात. क्या बात आहे. आणि काय म्हणजे फिल्मच असणार आहे? फिल्म आहे, शॉर्ट फिल्म आहे, एक प्रॉपर मोठी फिल्म आहे आणि एक 2 व्हिडिओ अल्बम्स वगैरे असं प्रोजेक्ट आहे. आणि वेब सिरीज वगैरे असं काही डोक्यात? वेब सिरीजचं मला एक प्रपोजल आलेलं आहे, तर बघू आता लवकरच ते पण चालू. कारण सध्या त्याला सर्वात जास्त रिस्पॉन्स. हा, ऍक्च्युअली सी, वेब सिरीज इज व्हॉट, इट्स अ मूवी ओनली. हा, इट्स अ मूवी ओनली ऑफ 4 hours. आता वेब सिरीज जी म्हणतो आपण, एपिसोड तुमचे असतात 20 मिनिटाचे आणि तुमची मूवी असते 2.5 तासाची. जर 2.5 त्याचे 4 तुकडे गेले की तुमचे 5 एपिसोड झाले. बरोबर. तर वेब सिरीज इज समथिंग लाईक दॅट ओनली. फक्त थोडा फरक असतो, कारण काय, मूवीचे कॅमेरा वेगळे असतात, अँगल्स वेगळे असतात आणि वेब सिरीजचे कॅमेरा आणि अँगल्स वेगळे असतात. थोडा फरक असतो, असं नाही. पण वेब सिरीज सुद्धा येत आहे माझी. मी आता सध्या डिक्लेअर नाही करत आहे काही, पण वेब सिरीज सुद्धा पाईपलाईन मध्ये आहे. आणि आता आपण सांगितलं की प्रोडक्शन मध्ये पण आपण आता काही काम करताय, म्हणजे स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काय आहे नेमकं? म्हणजे माझं आता स्वतःचं नाहीये प्रोडक्शन हाऊस, म्हणजे माझं आहे एक शालिनी प्रोडक्शन म्हणून आहे, पण त्याच्यात जास्त काम नाही होत. पण मी एक मॅड स्टुडिओ म्हणून आहे, मॅड स्टुडिओ प्रोडक्शन, त्यांच्यासोबत खूप जवळचं काम करतोय मी जवळ. आणि मी अजून एक तुम्हाला सांगायचंय की मी एक महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार म्हणून दरवर्षी घेत असतो. तर शालिनी फाउंडेशन माझं आहे स्वतःचं, माझ्या आईच्या नावावर आहे शालिनी फाउंडेशन. तर मग ते शालिनी फाउंडेशनच्या अंतर्गत आपण महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार घेत असतो. म्हणजे 2019ला आपण ते सुरुवात केली होती, म्हणजे फर्स्ट सीझन होता. आणि 2019 पासून ते आता हा जवळपास 4था सीझन आहे. आणि आपल्या याच्यामध्ये मग संजय खापरे सर असतील, मानसी नाईक असतील, आनंददादा शिंदे असतील, आता बरेचसे नाव आहे, IPS ऑफिसर पण आहे बरेचसे त्याच्यामध्ये. तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपण बरेचसे पुरस्कार देत असतो. आणि यंदा आता 26 एप्रिलला परत आपण तो पुरस्कार घेतोय, 16 घेतोय. आणि त्याच्यामध्ये पण जसं यावेळेस आपण प्राजक्ता माळी यांना देतोय, आणि त्याच्यानंतर संतोष जुवेकर आहे छावाचे, त्यांना देतोय. असे आल्याड पडल्याचे जे डायरेक्टर आहे SK पाटील साहेब, त्यांना आपण देतोय अवॉर्ड. असे बरेचशा लोकांना आपण अवॉर्ड देतोय. ही पुरस्काराची संकल्पना मुळात पुरस्काराच्याही आधी शालिनी फाउंडेशन स्थापन करण्याची आणि त्याच्या माध्यमातून पुरस्कार देण्याची हे कसं काय सुचलं? म्हणजे त्याच्या मागची प्रेरणा काय? जसं मी तुम्हाला म्हणलं की शालिनी हे माझ्या आईचं नाव आहे, आणि माझी आई म्हणजे आमच्या नातेवाईकांना म्हणा किंवा लोकांना खूप मदत करायची. म्हणजे मी लहानपणापासून बघत आलोय, आमच्याकडे जरी कमी असलं तरी ती लोकांना मदत करायची. तर सगळ्यांना खूप मदत करायची, एकदम असा खुला हात होता, तिने कधी विचार नाही केला. तर मला ते तिच्यासाठी तर नेहमी काही ना काहीतरी करायचंच होतं. तर आता बरेचसे लोक काय करतात, आई गेल्यानंतर मग ह्या मंदिराला हे दान दे, ते दान दे, म्हणजे कॉमन सगळं ते करतातच. तर मला असं काय नाही, मला असं करायचं होतं की बाबा आयुष्यभर तिचं नाव लोकांच्या तोंडावरती राहायला पाहिजे. तर असं काहीतरी मला करायचं होतं. तर म्हणलं आपण डोनेशन वगैरे तर करतोयच आहे, लोकांसाठी गरिबांसाठी आपण काम करतोयच आहे, ते ठीक आहे, ते साईड बाय साईड चालू राहील. पण असं एक काहीतरी प्रोजेक्ट काढला पाहिजे की ज्याच्यामुळे आईचं नाव कायम अमर राहील. तर मग मी ही संकल्पना चालू केली की आपण पुरस्कार वाटायला पाहिजे, महाराष्ट्र रत्न पुरस्कार. तर जे टॅलेंटेड लोक आहेत आईच्या नावाने, त्यांना आपण, म्हणजे ते फिल्म इंडस्ट्रीचे असो किंवा दुसऱ्या इंडस्ट्रीचे असो, त्यांना आपण ते द्यायला पाहिजे, जेणेकरून लोकांपर्यंत आईचं नाव पोहोचेल. बरोबर. त्याच्यानंतर आपलं काम आईचं लोकांपर्यंत पोहोचेल.
तर मी म्हटलं की का नाही सेलिब्रिटी अवॉर्ड्स आपण चालू केले पाहिजे, कारण कसं असतं शेवटी सेलिब्रिटीजचा प्रभाव पडतो प्रभाव जास्त पडतो बरोबर. लोकांकडे. तर उद्या त्यांनी ज्यावेळेस म्हणतात, तसं आता आमच्याकडे बाईट्स येतात, तर ते की शालिनी फाउंडेशन तर्फे आम्हाला हे अवॉर्ड भेटला, तर मग त्यामुळे काय होतं की ते एक नाव कंटिन्यू राहतं. बरोबर. हा, तर मी म्हणलं की मग आपण ते महाराष्ट्र रत्न गौरव सेलिब्रिटी अवॉर्ड सुरू करायला पाहिजे. आणि त्या संकल्पनेतून आपण 2019ला सुरू केला. त्या टायमाला प्रवीण तरडे सर होते, बर. त्यांना जसं म्हणलं मानसी नाईक होत्या, तर अशा बऱ्याचशा लोकांना आपण दिलं. पहिल्या टाइमला थोडा स्ट्रगल पडला मला, त्यानंतर ते खूप छान झालं सीझन. मग त्यानंतर दुसरा सीझन केला, तोही खूप छान झाला. तिसरा केला, तोही खूप छान झाला आणि मोठा झाला. तर आत्ता तर महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार हा एक ब्रँड झालेला आहे प्रॉपर, म्हणजे सगळ्यांना, संपूर्ण मी महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे. क्या बात. आणि आता तर मग प्रॉब्लेम येत नाही. आणि 26 एप्रिलला आपला परत आता मोठा कार्यक्रम आहे, विमाननगरला आहे, सिम्बायोसिस कॉलेजला. आपण आपल्या या सगळ्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भूमिका केल्या, तर याच्यामध्ये एक चॅलेंजिंग आणि अगदी आवडलेली अशी भूमिका कोणती आहे त्याच्याबद्दल, आणि त्या सगळ्या त्या भूमिका करण्यासाठी तयारी कोणत्या प्रकारची करायला लागते त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. एक माझं आता शूटिंग सुरू आहे एका मूवीचं, चित्रपटाचं. तर हॉरर मूवी आहे ती. तर मी नाव डिक्लेअर नाही करते कारण शूटिंग सुरू आहे. पण त्याचं एक सीनचं मी तुम्हाला फक्त सांगू शकतो एक्सपिरियन्स, कारण मला खूप आवडली ही मूवी. मी काम करतो ऍज अ लीडच करतो त्याच्यामध्ये, तर मला ते खूप छान वाटतंय. तर त्याच्यामध्ये चॅलेंजिंग असं होतं की संध्याकाळी 6 ते सकाळी 6 शूटिंग, बिकॉज इट्स अ हॉरर फिल्म. आणि लोकेशन जंगल आहे. बर. प्रॉपर जंगल आहे. जंगलामध्ये रात्रीचं शूटिंग. जंगलामध्ये आम्ही रात्रीचं शूट करतोय. तर ठीक आहे, तिकडचे सिक्युरिटी गार्ड्स वगैरे आहेत, पण शेवटी आम्हाला ते जंगलामध्ये रात्रीचं आत जायचंय. तर एक सीन असा होता की आमचे ड्रोननी सीन होता रात्रीचा, आणि मी एक यामावरती जंगलातून भूताच्या मागे मागे येतोय, असा एक तो सीन आहे. तर मला 1 किलोमीटर लांबून यामा आणायची होती, कारण ड्रोनचा सीन आहे. आणि हे 1 किलोमीटर लांब हे सगळे थांबलेले सेट, क्रू मेंबर्स वगैरे सगळं कॅमेरा लावून तिकडे थांबलेले 1-1.5 किलोमीटर. आणि आमचं कम्युनिकेशन कसं होतंय, तर आमचं कम्युनिकेशन मोबाईलवर होतंय. माझ्या खिशामध्ये मोबाईल होता, बरोबर. आणि मग तिथून ते डायरेक्टर म्हणायचे ऍक्शन, मग मी इथून चालवायचो. तर असं होतं की एवढा दाट जंगल होतं, आणि म्हणजे तिथे ना असं भयंकर आवाज येत होते. आणि तुम्ही एकतर हॉरर मूवीची शूट करताय, त्याच्यामुळे ते आवाज तुम्हाला अजून जास्त वाटतात. तर मी त्याला म्हणलं की यार अजून 2-3 लोक कोणतरी दे माझ्या इथे. तर डायरेक्ट म्हणलं सर नाही देऊ शकत मी, कारण सगळे तिकडे बिझी आहे, तुम्हाला एकट्यालाच करावं लागेल. तर मी कसा बसा म्हणलं मरू दे, चल जाऊन दे, जे होईल ते झालं. तर म्हणलं ठीक आहे, ऍक्शन केली. मी आलो, डग 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 करून 500 मीटरवरती आलो. सर थांबा, हा काय झालं, नाही सर ते व्यवस्थित नाही बेटा, करा. अरे म्हणलं अरे मी कसं तरी डेअरिंग करून आलोय रे बाळा. म्हणलं नाही सर परत जावं लागेल तुम्हाला. असं करून मी 5-6 वेळा ते केलं. सगळ्यात जास्त भीती भूतांची, मला जास्त भीती नाही वाटत ऍक्च्युली, पण मला काय भीती होती यार, कोण जनावर कुठून येतं, कारण ते झाडं हलत होती की जनावर तिथं आल्यानंतर काहीच करू नाही शकत तुम्ही, कारण गाड 1 किलोमीटर लांब, मी काय करणार तिथे. आणि त्याच्यात डायरेक्ट म्हणते नाही सर परत परत करून. तर ते कसा तरी आम्ही तो सीन केला. आणि म्हणजे ते अजूनही मी कधी रात्री झोपलो ना, मला तो सीन भयंकर आठवतो. म्हणजे ते आठवलं की माझे डोळे उघडतात असं. तर असे बरेचसे एक्सपिरियन्स आले अजून त्या मूवीमध्ये. आणि ज्यावेळेस ते येईल चित्रपटगृहामध्ये किंवा इंटरेस्टिंग असणार. हे कुठल्या जंगलामध्ये शूट केलं हे आपण सासवडच्या जंगलामध्ये. सासवडला एवढं घनदाट जंगल आहे? हो आहे, सासवडला पण आहे. आणि काही शूट्स आपले स्टुडिओला पण झालेले पनवेलच्या इकडे. पण सासवडला भयंकर जंगल आहे मोठे. हा हो. आता हे ठीक आहे, म्हणजे एक थरारक अनुभव म्हणून ठीक आहे, पण आपल्या अभिनयाच्या कौशल्याचा कस बघणारी अशी कोणती भूमिका आहे आतापर्यंतची की अभिनय म्हणजे करण्यासाठी अवघड वाटलेली, किंवा ज्याच्यासाठी आपल्याला खूप तयारी करायला लागली, किंवा अशी भूमिका कोणती? ऍक्च्युली एक ऍक्टरला तुम्ही जर विचारलं तर प्रत्येक भूमिका हे त्यांना चॅलेंजिंगच असते. असा कोणताही ऍक्टर तुम्हाला भेटणार नाही जो प्रोफेशनल ऍक्टर असेल, नवोदित नाही, की तो म्हणणार हे तर काय माझ्यासाठी सोपं आहे, मी केलेलं, असं नाही. तो म्हणणारच, भले तुम्ही म्हणजे किती मोठा स्टार, नाना पाटेकरांना जरी तुम्ही उद्या विचारलं तरी ते म्हणणार नाही माझ्यासाठी प्रत्येक भूमिका वेगळी, मला ते प्रॅक्टिस करावंच लागणार.
तर प्रत्येक रोल माझ्यासाठी चांगला होता. सांजमध्ये माझा खूप म्हणजे चांगला रोल आहे त्याच्यामध्ये, आणि व्हेरिएशन्स खूप आहे त्याच्यामध्ये. घाबरणं पण आहे त्याच्यामध्ये, थोडंसं रोमांस पण आहे त्याच्यामध्ये, म्हणजे हे पण आहे, फाईट्स पण आहे, तर तो पण एक आहे. त्याच्यानंतर चेतना म्हणून जो माझा शॉर्ट मूवी होता त्याच्यामध्ये पण थोडे चॅलेंजेस आले. त्याच्यामध्ये चॅलेंजेस आले की माझी फर्स्ट शॉर्ट मूवी होती ती. तर ती फर्स्ट शॉर्ट मूवी करताना म्हणजे मला रोमॅन्टिक पण दाखवायचंय आणि असं पण नाही लोकांना दिसलं पाहिजे की मी रोमॅन्टिक आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये ती थोडीशी वेडसर पण आहे, त्यामुळे मला राग पण येतोय, मला प्रेम पण येतंय त्याच्यावरती. तर ते थोडंसं चॅलेंजिंग होतं. तर ते प्रॅक्टिस करणे किंवा मग ते तसा विचार करणे, त्याच्यामध्ये घुसणं आत की बाबा नाही, पहिलं तर मला तिच्याकडून इम्प्रेस व्हायचंय. इम्प्रेस झाल्यानंतर मग मला तिच्यावरती राग आणायचा आहे. म्हणजे हे सगळ्यांचं जे कॉम्बिनेशन आहे बरोबर, ते आणणं खूप थोडं अवघड होतं. किक बॉक्सिंगचं तुम्ही म्हणजे त्या क्षेत्रात पण आहात, तर म्हणजे त्या दृष्टीने म्हणजे ऍक्शनच्या असा एखादा रोल नाही मिळाला का अजूनपर्यंत? नाही, अजून नाही. पूर्ण ऍक्शन मूवी असं तुम्ही ट्राय करा माझ्यासाठी, कारण तुम्ही या फील्डमध्ये आहे. कोणाला लागले तुम्ही किक बॉक्सिंग चांगलं करतो, मी ऍक्शन चांगली करू शकेल, ठीक आहे, तर तुम्ही सजेस्ट करा नक्की. पण अजून तरी असं नाही आलंय. सांजमध्ये आहे थोडा असा रोल, पण एवढा पण ऍक्शनचा नाहीये. पण आता हळूहळू जसे असे पिक्चर येते, ते प्रोजेक्ट येतात, ते माझंही टॅलेंट लोकांना कळणं गरजेचं, म्हणजे डायरेक्टरला कळणं गरजेचं की काय करू शकतो. आणि भविष्यात प्रोडक्शन मध्ये यायचा तुमचा प्लॅन आहे त्यामुळे तर भविष्यामध्ये असा ऍक्शनवाला येणार आहे मूवी, नक्कीच येणार. आता आपण थोडंसं असं एक प्रेक्षकांना समजण्याच्या दृष्टीने म्हणून की नवोदित कलाकार जे आहेत, ऍक्च्युली आत्ताच्या OTT प्लॅटफॉर्म आणि या सगळ्याचा विस्तार झाल्यामुळे कलाकारांना वाव मोठ्या प्रमाणात मिळतोय, पण अजूनही एक शाश्वती वाटत नाही लोकांना, म्हणजे मुलांच्या पालकांना पर्टिक्युलरली, की या क्षेत्रात अस्थैर्य आहे. मगाशी आपण जसं बोललो की स्थैर्य नाहीये, की या क्षेत्राला पूर्णपणे म्हणजे त्याच्यातच करिअर करायचं का, असा एक प्रश्न पालकांच्या समोर असतो. तुम्ही तुमचाही अनुभव सांगितला की तुमच्या कुटुंबातनं पण विरोध झाला म्हणजे या क्षेत्रात यायला. याला 2-3 कारण असतात. म्हणजे एक तर आर्थिक अस्थैर्य असतं, दुसरं म्हणजे मगाशी आपण जसं बोललो तसं हे एक बेशिस्त क्षेत्र मानलं जातं हे, आणि तिसरं म्हणजे की या क्षेत्रात सगळ्यांना वाव मिळतो असं नाही. पर्टिक्युलरली खूप चर्चा होते की घराणेशाहीची या क्षेत्रामध्ये, किंवा कंपूशाहीची, म्हणजे एक एक गट बनवलेले असतात कलाकारांनी आणि ते आपल्या गटात काम करत असतात. तर नवोदितांनी या क्षेत्रात पूर्ण वेळ येणं हे कितपत फिजिबल आहे? म्हणजे तर आता कसं आहे की जसं तुम्ही म्हणलं की गट बनतात आणि मग ते काही लोकांना चान्स भेटत नाही, फक्त घराणेशाही होते किंवा एक पर्टिक्युलर सेगमेंटची लोक आहेत त्यांनाच कामं भेटतात. तर मला असं म्हणणं आहे की असा कोणता एक प्रोफेशन तुम्ही मला सांगा की जिथे घराणेशाही आहे किंवा जिथे ग्रुपिझम नाही चालत. भले ते IT असो, भले ते एखादा नवीन डॉक्टर एखाद्या हॉस्पिटलमध्ये जॉईन झालेला असो, तिकडचे जे पहिलेचे डॉक्टर असतात, त्याच्यानंतर ऍज अ जिम ट्रेनर म्हणून कोणी जर जॉईन झाला तर ते पहिलेचे जे ट्रेनर असतात. तर ग्रुप आणि ग्रुपिझम हे सगळ्या फील्डमध्ये, असं काही नाही की मूवी आणि चित्रपटामध्येच आहे. तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवायचंय, तुम्हाला पण म्हणजे त्या गटात जाऊन सहभागी होणे हाच पर्याय आहे का त्याला? त्याच्यात सहभागी होणे आणि ऍज ए करिअर म्हणूनही तुम्ही निवडू शकता. आता मी लोकांना कशाला सांगू, मी माझ्या मुलालाच बघतोय, मी माझ्या मुलाला म्हणतो तुला नाही करायचंय याच्यामध्ये कर, ऍक्टिंग मध्ये कर, म्हणजे तिथून मी चालू करते. असं नाही करत की मी लोकांना ज्ञान सांगतोय आणि माझ्या इकडेच हे नाहीये. मी माझ्या मुलाला म्हणतो, मी आतापासून त्याची तयारी करतोय, त्याला हॉर्स रायडिंग लावलीये, त्याला स्विमिंग करतोय, त्याला चांगली तब्येत बनवतोय. त्याला म्हणलं तू कर, पुढे प्रॉब्लेम आला तर मी आहेच फील्डमध्ये, नाही का. तर शेवटी टॅलेंट त्याला दाखवाच लागेल. जर त्याच्यात टॅलेंट नसेल तर मी त्याला कोणत्याही फील्डमध्ये नाही टाकू शकत मग, ठीक आहे ना. तर ते टॅलेंट ऍज ए करिअर तुम्ही निवडू शकता. म्हणजे सर्व आई वडिलांना मी तेच सांगेल की आपल्या पोराला फक्त कसं आहे की काम चांगलं करा. मला फक्त आता काय एकच प्रॉब्लेम आहे सध्या की काय होते, जर तुम्ही इंस्टाग्राम बघितले, रील बघितले, कोणी उठतंय उठसूट आणि रील काढतंय, कोणी उठसूट, म्हणजे त्याच्यामध्ये टॅलेंट आहे नाही आहे. एखादा गाजतो पण त्याच्यामध्ये, असं नाही की एखादा गाजत नाही, एखादा गाजतो पण, मे बी एखादा चित्रपट पण भेटेल, पण पुढचं भविष्य काय त्याचं, पुढचं भविष्य जे आहे ते टॅलेंटेड माणसंच राहणार. आज जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये बघितले
तर मग वेदर इट इज नाना पाटेकर, वेदर इट इज अमिताभ बच्चन, जुन्या काळामधले जेवढे तुम्ही बघा ते अजूनही चाललेत. ते का चाललेत? कारण त्यांना लोक टॅलेंट आहे. तर टॅलेंट हे लॉंग लास्टिंग असतं. कधी लक्षात ठेवा, तुम्हाला मी आज जरी दाबलं किंवा मला आज कोणी माझा टॅलेंट दाबला तर भले मी ह्या वर्षी दाबले जाईल, पण टॅलेंट हे कधी कायमस्वरूपी नाही दाबा. बरोबर, हे मला चांगलं माहिती आहे. हे आमच्या वडिलांनी पण चांगलं आहे की तुझं टॅलेंट नाही लपणार, भले इथे नाही दिसणार, दुसरीकडे दिसेल कुठेतरी, पण तू वरती येणार म्हणजे येणार एका दिवशी. तर तसं पेरेंट्सनी थोडंसं धैर्य ठरलं पाहिजे. जसं आता पेरेंट्स म्हणतात नाही नाही नको करू, तू ग्रॅज्युएशन कर. आता तुम्ही गॅरंटी देता का सर की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्याला जॉब लागेल? बरोबर. किंवा त्यांनी MBBS केलं लगेच तो मोठ्या हॉस्पिटलमध्ये लागला? कारण एका वर्षाला कमीत कमी 2 ते 2.5 लाख डॉक्टर निघतात. तर मला तुम्ही सांगा सगळे लोक लागतात का हॉस्पिटलमध्ये? नाही लागत. तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो ना. तसं ह्या फील्डमध्ये पण तुम्हाला पेशन्स ठेवाच लागेल. तर तुमच्या पोराची इच्छा आहे तर त्याला पेशन्स, त्याच्यात टॅलेंट असेल तर जबरदस्ती, म्हणजे त्यांनी घातलंय आज ही रील असते ती रील असते म्हणून मी माझ्या पोराला घुसवतोय आणि त्याचं विचारायचं त्याला एज्युकेशन करायचंय आणि तुम्ही जबरदस्ती करताय, मग ते चुकीचं आहे. पण त्याला समजा करायचं असेल, डान्स करायचा असेल, त्याला आवड असेल, त्यांना गाण्यामध्ये आवड असेल, त्याला ऍक्टिंग मध्ये आवड असेल, तर डेफिनेटली तुम्ही ऍज अ करिअर घ्या आणि त्या मुलाला किंवा मुलीला त्या फील्डमध्ये जाऊ द्या. हे माझं. आतापर्यंत अनेक प्रकारच्या भूमिका आपण केलेल्याच आहेत, पण आपली एक अशी स्वप्नातली भूमिका की एखादा पर्टिक्युलर असा रोल करायला आपल्याला आवडेल, अशी भूमिका काय? म्हणजे आतापर्यंत एखाद्या अभिनेत्याने केलेली असेल तरीही चालेल, किंवा तुमच्या मनात एखादा असा रोल आहे की जो रोल आपल्याला मिळाला पाहिजे असं? तसं म्हणायला गेलं तर बरेच पिक्चर आहे की म्हणजे जर नाव घ्यायचं म्हटलं तर घातक मधला सनी देओल पण एक चांगला मला वाटतो. त्याच्यानंतर प्रहार मध्ये नाना पाटेकर सरांनी जो रोल केलाय तोही चांगला वाटतो. पण ह्या सगळ्यांमध्ये एक रोल जो मला असं लहानपणापासून वाटत होतं की यार हा रोल मला करायला पाहिजे किंवा अशा टाईपचा एखादा रोल आला पाहिजे, तो आहे अग्निपथ. अग्निपथ कोणता? जुना, जो अमिताभ बच्चनचा आहे. तर त्या टाईप मध्ये जर मला काही रोल करायला भेटला किंवा परत अग्निपथ बनला आणि सेम टाईप मध्ये रोल करायचा असेल तर डेफिनेटली मला तो रोल करायला डेफिनेटली आवडेल. अमिताभ बच्चन यांनी जो केला, अमिताभ बच्चननी जो अग्निपथचा केला होता ना, तो माझा एनी टाइम फेवरेट आहे. म्हणजे मी कधीही ते बघू शकतो. आणि त्याचं जे व्हॉइस टोनिंग आहे, बसण्याची पद्धत आहे, त्याच्यानंतर जी चालण्याची पद्धत आहे, त्या पिक्चर मधले जे त्याच्यात खूपच वेगळं त्यांनी त्या पिक्चर मध्ये जे डायलॉग्स आहेत तुम्ही बघा, त्या एक डायलॉग लोकांना आठवतो त्या पिक्चर मधला, एक आणि तो गाजलाय, एक डायलॉग गाजलाय. तर मला तसं रोल करायला नक्की, म्हणजे डेफिनेटली अमिताभ बच्चन सरांची तर कम्पॅरिझन मी करू नाही शकत, पण डेफिनेटली तसा एखादा रोल करायला मला नक्की आवडेल. चित्रपट आला तर मिथुनदांचे रोल मला द्या. ठीक आहे, मजा आली आज आपल्याशी बोलून, खूप छान. आणि आपल्याला इथनं पुढच्या कार्यासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि अभिनय क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करा, प्रोडक्शन मध्ये मोठं काम करा. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.